मित्रांनो, दुसऱ्याला सिद्ध करून दाखवण्यापेक्षा जे काही करायचं आहे ना ते स्वतःच्या प्रगतीसाठी करत जा. मी असं का म्हणतोय तर एका छोट्याशा गोष्टीतनं तुम्हाला समजावून सांगतो. रोहन, अजून किती सिद्ध करणार आहे स्वतःला? ज्या लोकांनी तुझा अपमान केला ती लोक आता त्यांच्या वाटेने निघूनही गेलीत. तुझ्या आयुष्यामध्ये आता काय चालू आहे, तू काय करतोयस किंवा कुठल्या टप्प्याला येऊन पोहोचलायस याची त्यांना कल्पनाही नाही. आणि असली तरी त्यांना काही फरकही पडत नाही. तो त्यावेळी देखील पडणार नव्हताच. आयुष्यामध्ये सर्वच माणसं काही आपलं चांगलं व्हावं म्हणून प्रार्थना करणारी, आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारी भेटत नाहीत. कमी लेखणारी, दुसऱ्याला खाली खेचू पाहणारे लोक देखील असतात. आणि हेच वास्तव आहे. अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्याचा नको तितका परिणाम करून घेऊन स्वतःचं आयुष्य पणाला लावणं कितपत योग्य आहे? सुमित हा रोहनचा मित्र त्याला समजावून सांगत होता. कारण तो एकटाच असा होता जो रोहनशी इतक्या हक्कानं बोलू शकत होता आणि ज्याचं रोहननं ऐकलंही असतं. त्यांचं नातं देखील तसंच होतं. दोघंही लहान असल्यापासून एकत्र होते. दोघांचीही घट्ट मैत्री होती. आता जरी रोहन यशाच्या शिखरावर असला तरी जगण्यासाठीच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या देखील पूर्ण होतील का नाही अशी एकेकाळी त्याची परिस्थिती होती. तरी रोहन अभ्यासामध्ये फार हुशार होता. दारिद्र्य परिस्थितीचं होतं. बुद्धीने मात्र तो नेहमी सरसच होता. त्याचे आई बाबा मजूर होते. त्याचे सर्व कष्ट हे त्यांचे रोहनसाठीच होते. आपल्या वाटेचं दुःख मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याला शिकवणं खूप गरजेचं होतं. आणि ते त्यांनी केलं. रोहनला त्यांनी कधी कामावर नेलं नाही. त्याला देखील या सर्वाची जाण होती. त्यामुळे त्यानंही मनापासून अभ्यास केला. पण जसं म्हणतात ना की सर्व माणसं सारखी नसतात. हे शिक्षण घेताना त्याला अनेकांचे टोमणे, निंदा या वेळोवेळी ऐकाव्या लागल्याच. मजुराचं पोरगं शिकून काय करणार आहे, शेवटी मजुरीच, अशी बोलणी त्यानं येता जाता खूपदा ऐकलीत. तेव्हाच त्यानं ठरवलं की या सर्वांना चुकीचं सिद्ध करायचं, स्वतःचं चांगलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं. हा एकच ध्यास त्याने घेतला. चांगलं शिकून अगदी शिष्यवृत्तीवरती तो परदेशात देखील जाऊन आला. चांगल्या लोकांकडून शिकून घेत, अनुभव घेत त्यानं स्वतःची कंपनी काढली. आईबाबांच्या कष्टाचं चीज केलं. सर्व गोष्टी चांगल्या झाल्या. परंतु मनात अजून देखील ते लहानपणीचं दुःख, शल्य होतंच. त्यामुळे आता जे काही काम करणं होतं ते फक्त दुसऱ्यांना दाखवून आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून देण्यासाठीच राहिलं होतं. ज्याचा त्याला नेहमीच आता त्रास होऊ लागला होता. ना तो स्वतःकडे लक्ष देत होता, ना त्याला स्वतःच्या परिवाराकडून लक्ष द्यायलाही वेळ होता. सतत काम एके काम. माणसाचं मन ही अशीच गोष्ट आहे ज्यामध्ये किती काय साठून राहील आणि त्याचा कोणावर कसा प्रभाव पडेल हे सांगणं अवघड असतं. आयुष्यामध्ये येणारे प्रसंग, अनुभव असाच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावरती प्रभाव पाडतात. त्यातून हे असं व्यक्तिमत्व घडत जातं. चांगल्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध करणं चांगलं आहे, परंतु त्याचा उद्देश देखील तसाच असला पाहिजे. आपण जे काही करत आहोत ते आपल्या प्रगतीसाठी करावं. आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाता येईल यासाठी करावं. बरेचदा इतरांना सिद्ध करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. अशा गोष्टी करतो ज्या आपण करायला नको होत्या. इतर माणसं आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहेत, आपलं आयुष्य नाही. त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य आपण कोणासाठी जगायचे हे आपण ठरवायला पाहिजे. कारण माणसं येत जात राहतात. त्याचप्रमाणे त्यांची मतं देखील बदलत राहतात. त्यांच्या फुटपट्टीवरती आपण आपलं जगणं ठरवू शकत नाही. आणि म्हणूनच जे काही कराल ते स्वतःच्या प्रगतीसाठी करा, इतरांसाठी नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आय होप यातनं जो मेसेज मी तुम्हाला देऊ पाहतोय तो तुमच्या लक्षामध्ये आला असेल. शेवटी तुम्हाला एकच सांगतो, मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. चला आणखीन सुंदर बनवूयात. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.